शाळेची सहल फार फार तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाते किंवा बाजूच्या जिल्ह्यात जाते, परंतु आमच्या इयत्ता 9वीची सहल गुजरात येथे जायचं ठरलं. ठिकाण ठरलं, तारीख ठरली, वेळ ठरली आणि 12 नोव्हेंबर रोजी सहलीचा दिवस उजाडला. शिक्षकांनी परशुरामाचे पूजन केले आणि आम्ही सगळेजण सहलीला जाण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकावर पोहोचलो. सहलीला जायचं तेही राज्याबाहेर याची फार उत्सुकता होती. रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम आणि बनसोडे सर आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सर्वांना उत्सुकता होती, कधी एकदा ट्रेन येते आणि आमचा प्रवास सुरू होतो. सर्वांचा निरोप घेतला. ट्रेनची वेळ झाली. सर्व पालक आपुलकीने काही ना काही सूचना देतच होते. आमच्या सीट आधीच बुक असल्यामुळे सर्वांना व्यवस्थित जागा होती. अखेर आम्ही चिपळूण स्थानकातून निघालो. रेल्वेच्या प्रवासामध्ये खेळ, वाचन, श्लोक हे म्हणत प्रवास कधी झाला ते कळलंच नाही. पनवेल स्टेशन गेल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि 9:30च्या दरम्यान दादर स्थानकाला पोहोचलो. तेथून एकता नगरला जाणारी ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मला लागते तेथे आम्ही पोहोचलो. प्रवास रात्रीचा होता. गप्पा मारत आणि मित्रमैत्रिणींसोबत मजा करत वडोदरा स्थानकाला कधी पोहोचलो ते कळालंच नाही. सकाळी 5:30 वाजता आम्ही वडोदरा स्टेशनला पोहोचलो. गुजरात दर्शन घडवण्यासाठी सज्ज असलेली आमची वातानुकूलित बस आम्हाला त्रिमंदिर येथील निवासस्थानावर नेण्यासाठी सज्ज होती. त्रिमंदिरमध्ये आमची राहण्याची उत्तम व्यवस्था होती. पहिल्या मजल्यावर मुली आणि वरच्या मजल्यावर मुले अशी रचना होती. त्रिमंदिरला पोहोचल्यानंतर सर्व आवरून आम्ही तयार झालो. नाश्ता झाला आणि आम्ही थेट पोहोचलो साबरमती आश्रमात. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर 5 आश्रम त्यांनी उभे केले. त्यातील हा 4था आश्रम. हा आश्रम आम्ही पाहिला. महात्मा गांधी कुठे राहायचे, त्यांच्या पत्नी कुठे राहायच्या याची माहिती आम्हाला तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.
यानंतर आम्ही साबरमती रिव्हरफ्रंटचे विहंगम दृश्य पाहण्यास गेलो आणि त्याच्यानंतर तेथील म्युझियमला आम्ही भेट दिली. आम्ही बापूंच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झालो. त्यांच्या वचनांचे स्मरण करून आम्ही म्युझियममध्ये पोहोचलो. म्युझियममध्ये गांधीजींनी लिहिलेली पत्रे, त्यांचा चष्मा, त्या काळातील हत्यारे, त्या काळातील वस्तू असं आम्हाला काही दाखवण्यात आलं. म्युझियममध्ये प्रतिकृती पाहून डोळ्यासमोर इतिहासच उभा राहिला. यानंतर तेथून साबरमती आश्रमाचा निरोप घेऊन आम्ही आशिया खंडातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम पाहायला गेलो. नरेंद्र मोदी स्टेडियमची आम्ही विशालता पाहिली. अहमदाबाद येथील मोटेरा येथील क्रिकेट मैदानाला भेट देणं हेच आमच्यासाठी खूप कौतुकास्पद होतं. भारतीय चलनातील 100च्या नोटेवर असलेल्या ॲडालज राणी की वाव येथे आम्ही पोहोचलो. तेथील भव्य दगडातील कोरीव काम, पायऱ्यांची विहीर, एवढ्या प्राचीन काळी यंत्रसामग्री नसताना अशा प्रकल्पकला केली जाऊ शकते यावर विश्वासच बसत नव्हता. हे सगळं अद्भुत आणि अचंबित करणारं होतं. आम्ही स्टेप वेलच्या तळाशी पोचलो. तेथील स्वच्छ पाण्यामध्ये नाणी दिसत होती. आमच्या चितळ्या मॅडमनी 10वीच्या इतिहासात असलेल्या राणी की वावची अधिक माहिती आम्हाला दिली. दुपारचं जेवण करून आम्ही जाणार होतो अहमदाबाद मधील इंद्रोदान नेचर अँड फॉसिल पार्क पाहिला. थोडासा प्रवास करून आम्ही पोहोचलो इंद्रोदान नेचर अँड फॉसिल पार्कला. हे पार्क डायनासॉरच्या जीवाश्म प्रतिकृती व प्राण्यांच्या जीवाश्म प्रतिकृतीसाठी जाणलं जाणार होतं. आत प्रवेश करताना पक्षीरूपी डायनासॉरच्या प्रतिकृतीतून तयार झालेल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आमचा प्रवेश झाला. आता आत प्रवेश करताच स्वयंसेवकांकडून संपूर्ण माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व पार्क पाहायचे होते. पुढे गेल्यावरती मोठ्या डायनासोरची प्रतिकृती जणू काही खरीच वाटत होती. काही वर्षांपूर्वी बघितलेल्या जुरासिक पार्क
या पिक्चरची आठवण झाली. अनेक डायनासॉरची जीवाश्मेची प्रतिकृती पुढे आम्हाला पाहायला मिळाली. पुढे जाऊन वनस्पतींच्या जीवाश्म आम्हाला पाहायला मिळाली. भल्या मोठ्या डायनासोर पुढे आम्ही फोटो देखील काढला. सगळीकडे हिरवळ, प्रसन्न वातावरण, यामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो. आता पुढे दर्शन झाले सिंहाचे. जसे प्राणी नैसर्गिक अधिवासात वावरत असतात, अगदी त्याचप्रमाणे येथे देखील पाहता येत होते. पुढे जाऊन किंगफिशरसह 200 प्रकारच्या जातीचे पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. त्यापैकी बऱ्याच प्रकारचे पक्षी आम्ही पाहिले. मोठ्या चोचेचा पक्षी व पुढे जाऊन आम्हाला ब्लू व्हेलचे अवशेष पाहावयास मिळाले. यामध्ये मोर, गिधाड, वाघ, हरिण, सांबार, मगर यांसारखे कितीतरी प्राणी संपदा आम्हाला पाहायला मिळाली. प्राणी पक्षी यांचे स्टॅच्यू देखील आम्हाला पाहायला मिळाले. खूप सारी फुलं, झाडं यांनी मन अगदी भरून गेले. इंद्रोदा नेचर पार्क खऱ्या अर्थाने खूपच सुंदर होते. इंद्रोदा नेचर पार्क पाहून आम्ही स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी गेलो. इथे स्वामीनारायण यांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला त्यांचे कार्य वाचता आले. मंदिरात मोबाईल, कॅमेरा व अन्य वस्तू सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी होती. सर्व परिसर पाहून झाल्यावर सायंकाळी 7 वाजता आम्ही लेझर शो पाहायला गेलो. पाण्याचे कारंजे व लेझर आणि ध्वनी व्यवस्था यांच्यासह
आम्ही नचिकेता ची कथा फार सुंदररित्या पाहिली. अद्भुत लेझर शो पाहून आम्ही भारावून गेलो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा तेथील रम्य आठवणी डोळ्यासमोरून जातच नव्हत्या. बाहेर पडून आम्ही सुंदरशा हॉटेलमध्ये जेवायला गेलो व तिथून आम्ही बसमधून निवासस्थानी परत गेलो. दुसऱ्या दिवशीची पहाट झाली. त्या दिवशीचा सूर्योदय पाहण्याचा सुवर्ण योग त्रिमंदिरात आला. भव्य अशा त्रिमंदिरच्या प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलो. त्रिमंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथून दिसत होते सुंदर गार्डन, प्रशस्त परिसर. त्रिमंदिरचा विस्तीर्ण परिसर पाहून मंत्रमुग्ध झालेलो आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो. श्री सिमंदर स्वामी यांची आरती चालू होती. त्या आरतीमध्ये सर्वजण सहभागी झालो. खूप सुंदर असे दर्शन अनुभवायला मिळाले. मंगलमय वातावरणात आरती सुरू होती. मंदिरातील अनुयायी या आरतीमध्ये तल्लीन झाले होते. आम्ही सुद्धा त्यांच्याप्रमाणे यात सहभागी झालो. येथून बाहेर पडून आम्ही विस्तीर्ण परिसरासोबत काही फोटो काढले आणि आता वेळ झाली होती ती त्रिमंदिरमधून निघण्याची. नाश्ता करून बसमध्ये आम्ही नाचून गाऊन निघालो ते अहमदाबादमधील सायन्स सिटी पार्कमध्ये. सायन्स सिटी पार्कमध्ये पोहोचल्यावर तेथील भव्यता आमच्या लक्षात आली. सायन्स सिटी पार्कमध्ये पोहोचल्यावर तेथील भव्यता आमच्या लक्षात आली आणि आमचे पहिले डेस्टिनेशन होते ते ॲक्वॅटिक गॅलरी. ॲक्वॅटिक गॅलरी म्हणजे जलचरांचा खजिनाच जणू. अनेक जलचरांसाठी टँकची योजना, कितीतरी प्रकारचे विविध जलचर प्राणी पाहावयास मिळाले.
तेथील माहिती सांगणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण ॲक्वॅटिक गॅलरीची रचना व तेथील जलचर प्राणी यांची सखोल माहिती दिली. तेथून फिरताना जणू समुद्रातच आहोत असंच वाटत होतं. विविध रंगांचे मासे, त्यांची रचना, वेगवेगळ्या प्रकाराचे कृत्रिम वनस्पती या सर्वांनी ते खूपच सुंदर दिसत होते. तेवढ्यात आम्हाला त्या सर्व फिश टँकची स्वच्छता करणारी व्यवस्था कशी असते ते बघायला मिळाले. स्कूबा स्कूबा डायव्हिंगच्या वेशातील व्यक्ती त्या टँकची स्वच्छता करत होते. पुढे जाऊन आम्हाला शार्क टनल मध्ये शार्क माशाचे दर्शन झाले. शार्क टनल म्हणजे गुहाच होती. अनेक शार्क मासे आमच्या आजूबाजूला फिरत होते. एका वेगळ्याच जलविश्वात आहोत असंच वाटत होतं. यानंतर अनेक छोटे मोठे मासे पाहिले. पुढे जाऊन दर्शन झाले ते आम्हाला दुर्मिळ पेंग्विन पक्षाचे. पेंग्विन पक्षाच्या पुढे जाऊन आम्ही काचेच्या फ्लोअरवर मजा घेत होतो. पुढे जाऊन काचेच्या फ्लोअरवर चालताना मजा येत होती. तेथून बाहेर पडताच पृथ्वीची मोठी प्रतिकृती आमच्या नजरेस पडली. आता आम्ही रोबोटिक गॅलरी पाहण्यास निघालो. रोबोटिक गॅलरीचा पुढे प्रचंड मोठ्या आकाराच्या रोबोटची प्रतिकृती पाहायला मिळाली. आत गेल्याबरोबरच तेथील कर्मचाऱ्यांनी स्वयंचलित रोबोटची माहिती व प्रात्यक्षिक दाखवले. पुढे गेल्यावर फुटबॉल खेळणारा रोबोट, फायटर रोबोट, अचूक बॅडमिंटन खेळणारा रोबोट इत्यादी सारे अद्वितीय होते.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोबोटचा होणारा वापर व उपयोग आणि मानव जातीला त्याचा होणारा फायदा हे सगळंच त्या प्रदर्शनातून आम्हाला दिसत होते. पुढे आम्ही एकाच तालावर नृत्य करणारे रोबोट्स पाहिले. बाहेर येऊन सायन्स सिटीच्या आठवणींसोबत काही फोटो काढले व पुढील आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही पोहोचलो होतो ISRO मध्ये, म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या प्रदर्शनी हॉलमध्ये आम्ही पोहोचलो. फारच कमी लोकांना या ठिकाणी यायची संधी मिळते. भारतातील नावाजलेल्या स्पेस सेंटरमध्ये आम्हाला माहिती जाणून घ्यायची होती. ISROच्या गेटमधून आत गेल्यावर सॅटेलाइट, रॉकेट यांच्या प्रतिकृती आम्हाला प्रोत्साहित करत होत्या. यानंतर जवळच असलेल्या अहमदाबाद मधील सर्वात मोठ्या मॉलला आम्ही भेट दिली. तेथून आम्ही फेरफटका मारला. तेथून पुढे आम्ही अटल सेतू पाहायला गेलो. त्याची भव्यता पाहून मन थक्क झाले. तेथून जवळच असलेल्या काकरिया तलावाला भेट द्यायचे ठरवले. सायंकाळची वेळ होती. संपूर्ण काकरिया तलाव वेगवेगळ्या लाइटिंग्सनी उजळून निघाले होते. तेथील गर्दी, फूड स्टॉल्स हे सर्व अवर्णनीय होते. काकरिया तलावाच्या काठावर काही फोटो काढले आणि निघालो रात्रीच्या जेवणासाठी. छान अशा रेस्टॉरंट मध्ये आम्ही गेलो. त्या सहलीतील शेवटचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा होता. पहाटे 5:30 वाजता तयार होऊन निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. रस्त्यात खूप छान असा नाश्ता करून आम्ही निघालो अमूल चॉकलेट फॅक्टरी पाहायला. आत गेल्यावर तेथील भव्यता, स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहून मन थक्क झाले. मशीनद्वारे चॉकलेट्स कसे तयार होतात ही माहिती आम्हाला तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. थोडा परिसर पाहून आणि थोडे चॉकलेट्स खरेदी करून आम्ही निघालो गरुडेश्वरकडे.
दत्तधाम या ठिकाणी जाण्यासाठी 1 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. श्री टेंबेस्वामी यांच्या समाधी येथे गेलो. शेजारी असलेल्या दत्त महाराजांचे दर्शन घेतले. नर्मदा परिक्रमा येथूनच सुरू होते. या ठिकाणी परिक्रमा करून आलेले व्यक्ती आम्हाला भेटले. येथील भव्य असे धरण आम्ही पाहिले. तेथील भव्य असे धरण आम्ही पाहिले. शेवटी दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन निघालो ते आमचे फायनल डेस्टिनेशन कडे, म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे. श्री टेंबेस्वामी यांचे दर्शन घेतले आणि जवळच असलेल्या दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक झालो आणि त्यांचे दर्शन घेतल्यावर नर्मदा परिक्रमा येथूनच सुरू होते असे कळले. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पोहोचल्याबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये आम्ही बसलो. प्रवासात तेथील छोटी छोटी विशेष आकर्षणे दिसत होती. बसमधूनच पुढे रस्त्यात दूरवर भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन होत होते. तेथील परिसर फारच सुंदर होता. तेथील स्वच्छता, भव्यता, हिरवळ हे सर्वच विलोभनीय होते. पुढे चालत चालत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू पर्यंत पोहोचलो. हा स्टॅच्यू जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू आहे. तो तयार करण्यासाठी 34 महिने लागले. तेथील स्वयंचलित फ्लोअर वरून चालताना मजा येत होती. आता आम्ही जाणार होतो त्या पुतळ्याच्या 400 फुटापर्यंत.
आत प्रवेश करताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतासाठी दिलेले योगदान हे सर्व आतील प्रदर्शनातून दिसत होते. आता आम्ही निघालो पुतळ्यातून विहंगम दृश्य पाहण्यासाठी. 18 सेकंदामध्ये आम्हाला 400 फुटावर नेलं. आता आम्ही निघालो पुतळ्यातून विहंगम दृश्य पाहण्यासाठी. अठरा सेकंदामध्ये लिफ्टने आम्हाला 400 फुटावर नेले. तिथून दिसणारे दृश्य थक्क करणारे होते. सरदार सरोवरचा विहंगम नजारा हे सारे आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो. फार कमी लोकांना इथे येण्याची संधी मिळत असेल आणि ती आम्हाला शाळेच्या सहलीमुळे मिळाली. तेथून सरदार सरोवर डॅम पाहून मन प्रफुल्लित झाले. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विविंग गॅलरीतून पाहताना आम्ही जिथे बसमधून उतरलो होतो ते ठिकाण नखा एवढे वाटत होते. ते सर्व दृश्य डोळ्यात साठवून आम्ही खाली उतरलो. विविंग गॅलरी पाहून झाल्यावर आम्ही खाली उतरलो. तेथील असणारी सर्व प्रदर्शने आम्ही पाहिली. आतील बाजूला फारच सुंदर अशी रचना केलेली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपटच डोळ्यासमोर उभा राहत होता. तेथील प्रतिकृती समोर आम्ही फोटो काढले आणि सर्वजण बाहेर आलो. तेथील स्वयंचलित जिन्यांनी आम्ही वर जात होतो. शेवटी आम्ही पोहोचलो ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाजवळ.
शेवटी आम्ही पोहोचलो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाजवळ. तिथे गेल्यावर लक्षात आले की पुतळ्याची भव्यता किती आहे. आम्ही सर्वजण त्या पुतळ्याच्या पायाच्या अंगठ्यापेक्षाही लहान होतो. तिथे सर्वांसोबत फोटो काढले. तिथून दिसणारे दृश्य हे अलौकिक होते. खाली जाऊन पुन्हा एकदा परिसरामध्ये आम्ही फेरफटका मारला. तेथून निघूच नये असंच वाटत होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात फिरताना भारत शासनाने केलेल्या कामाचा प्रत्यय येत होता. तेथील असणारी रचना, आलेल्या पर्यटकांसाठी केलेल्या सोयी सुविधा प्रशंसनीय होत्या. त्या परिसराचे वर्णन करावे तितके कमीच. या परिसराची आमच्यावरती भुरळच पडली होती. आता वेळ झाली होती ती तेथील फारच सुंदर अशा लेझर शोची. 7 वाजता शो सुरू होणार होता. पावभाजी खाऊन आम्ही लेझर शो पाहायला बसलो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतासाठी दिलेले योगदान, गांधीजी यांच्याबरोबर सत्याग्रहात दिलेले योगदान, तुरुंगवास हे सारे या शोच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला आम्ही सलाम केला. भारत का सबसे बड़ा और सफल किसान आंदोलन बारडोली। वल्लभभाई ने बारडोली के 87,000 किसानों को ऐसा अटल अडिग अचल मनोबल दिया कि अंग्रेजी सरकार हिल गई और 1 बरस के बाद उनका लगान माफ कर दिया गया। अब तो पूरे देश में लोग वल्लभभाई के नाम की कसमें खाने लगे। स्वयं महात्मा गांधी ने कहा, अब वल्लभभाई मेरे शिष्य या साथी नहीं, सारे देश के सरदार हैं। और देश को मिल गया एक अनोखा असरदार सरदार।
लेझर शो संपला. फार वाईट वाटत होतं की सहल आज संपणार. जाऊच नये असं वाटत होतं. परतीचा प्रवास सुरू केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कर्तृत्वाला सलाम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. बॅगा घेतल्या आणि एकता नगर रेल्वे स्टेशनला आलो. परतीचा प्रवास सुरू झाला. मुंबईत पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता चिपळूणला आलो. सारे पालक आमच्या स्वागतासाठी उपस्थित होते. साहित्य, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म असा अनमोल ठेवा घेऊन गुजरातमधून आम्ही आलो होतो. ही केवळ सहल झाली नाही, तर ते खऱ्या अर्थाने शैक्षणिक सहल झाली. शरीर थोडे थकले होते, पण मन थकलं नव्हतं. खूप काही बघता आलं, शिकता आलं